बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल 8 कंपन्या कार्यरत असून जवळपास 850 पवनचक्क्या कंपन्या या ठिकाणी स्थापन होणार आहेत. मात्र या पवनचक्क्या ज्या आहेत, जिल्हा प्रशासनामधील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना, अडाणी शेतकऱ्यांना फसवून त्यांना त्या ठिकाणी शेतामध्ये कुठलीही पूर्व परवानगी न घेता पोड ओढले जात आहेत, विद्युत लाईन ओढले जात आहेत. त्यांना त्याचा मावेजा सुद्धा दिला जात नाही. गावातल्या ठराविक गावगुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यावर दबाव आणला जातो. या प्रकरणी वारंवार जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील यांना निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची जिल्हा प्रशासन कारवाई करत नाही. एक प्रकारे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पवनचक्क्या कंपन्याची पाठराखण करत आहे. याच्या निषेधार्थ आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर जिल्हा प्रशासनाचा निषेध करत आहोत आणि पवनचक्क्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, पवनचक्की कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा, पवनचक्क्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, पवनचक्क्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा, पवनचक्क्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा.